हं. ग्रहानुसार जे आपण स्टोन म्हणतो, आपण हं, घालतो, हं, हं. त्यांनी खरंच फरक पडतो का? ठीक आहे. जसं मी मगाशी सांगितलं ना सर, की उपाय वेगळ्या-वेगळ्या प्रकारचे आहेत आणि ते उपाय सुचवण्यामागचे कारणं किंवा ते उपाय सांगण्यामागचे लॉजिक वेगळे आहेत. हां, जसं आपण फरक मगाशी पाहिला, की शांती करणं इन्स्टंट रिलीफसाठी, बरोबर. मंत्रोपासना करणं ग्रहाचं बळ वाढवण्यासाठी. हां. दान देणं म्हणजे ग्रहाचा प्रकोप कमी करण्यासाठी. हो. तसंच जेमस्टोन्स परिधान करायला सांगणं किंवा एखाद्या ग्रहाचं रत्न परिधान करायला लावणं, हं, म्हणजे जो पॉझिटिव्ह बलवान प्लॅनेट आहे, जो चांगला रिझल्ट देतोय, तुम्हाला मदत करतोय, हं, पण तुम्ही 50% च आता ते पोटेन्शियल वापरू शकताय. मग त्याची हां. ताकद वाढवणं, हे जेम्सटोननी साध्य केलं जाऊ शकतं. ओके. तर आपल्याकडे एक प्रघात कसा आहे माहिती आहे, की मध्ये तुम्ही बघितलं असेल, की के-बी-सी ज्यावेळेला हिट झाला होता शो, हं. बच्चन साहेबांच्या हातात नीलम बघितलं लोकांनी, की सरधोपटपणे लोकांनी ना डोळे झाकून हां. नीलम तर सगळ्यांनी नीलम घालायला सुरुवात केली आणि मी म्हणेन 70-80% लोकांना त्याचा फटका पडलाय. बरं. कारण हे तेवढं धोकादायक आहे ना सर. मी तुम्हाला मगाशीच म्हणालो, की हां. कुठलंही रत्न जाणत्या माणसाचा सल्ला न घेता, न विचारता घालणं हे तुमच्या अंगलट येऊ शकतं. ओके. ही खूप सेन्सिटिव्ह गोष्ट आहे रत्नांबद्दलची. आपल्याकडे 9 ग्रह आहेत. हं, प्रत्येक ग्रहासोबत काही रत्न आणि ते रत्न घालण्याने होणारे परिणाम हं. याचं काही रिलेशन आहे. जसं मी थोडं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतो.